बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं. जवळपास 4 ते 5 जणांचा यामध्ये जो हा शेड आहे तिथे ही दारू विकली जाते. आक्रोश अर्थात वस्तीतील लोकांनी रोहित पवारांसमोर व्यक्त केला. लोकांना इथं भेटलेले आहेत, वारंवार तक्रारी घेऊन सुद्धा पोलिसांकडून उचललेली नाही आणि आज अशा पद्धतीने हे सगळं झालं. आता आपण कार्यकर्ते आहेत ते माझं असं मत आहे, मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की 15-18 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि असं एखादी ठिकाण दारू विकली जाते, तर मला असं वाटतं की हे आपण उद्ध्वस्त करायला जबाबदारीने उद्ध्वस्त करून टाकावं. आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काय गोष्टी हातात घ्याव्याच लागतील. आता लाल जोडीवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, तरी सिस्टम मदत करत नाही. अजितदादांच्या बाबतीत सिस्टम मदत करत नाही. इथं झोपडपट्टी माणसं बांधणारी झोपडपट्टी आणि झोपडपट्टीचा माणूस मेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आणि श्रीमंताच्या बाबतीत जर काय झालं, एखादी मोठी महागडी गाडी ठोकली नाही तर धडकली, त्यांना मात्र तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देतात. हीच पद्धत आहे या सीपीची. श्रीमंताला मात्र त्या ठिकाणी याच्यामध्ये दारू विकली जाते आणि अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि हे उरळी कांचन आणि काळे पडळ याच्या डोंगरामधून हे भरलं जातं. सप्लायर एकच आहे, हे पोलिसांना माहिती आहे. एक्साईजने कारवाई केली असं आम्हाला कळालं, पण पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहित नाही. काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल. पण उद्या जाऊन अजून लोक मेले, एकतर हे मेले, त्यांना मदत काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं तिथं दारू विकली जाते, अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही. आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हप्ते वसुली घेतात. म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 8पेक्षा जास्त मेले. कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावले जाते, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोजर चालला मुंबईच्या गरीब नगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई. काय झालंय, आता मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं.